प्रेक्षकांनो, नवीन वर्षामध्ये अर्जुन आणि सायलीने ठरवलंय की सगळी नाती आता सुरळीत करायची आणि त्यासाठी त्यांनी सुरुवात केलेली आहे ती म्हणजे अश्विनपासून. आणि खरं तर अश्विनची ते खूप मोठ्या एका केसमध्ये मदत घेत आहेत. पण केसमध्ये मदत घेत असतानाच अश्विनला आता काही गोष्टींचा खुलासा झालाय की त्याने स्वतः येऊन इकडे आता रविराज आणि त्याचबरोबर सायली या दोघांची माफी मागत खूप मोठं सत्य उलगडलंय. म्हणजे खरं सांगायचं तर अश्विनला अशा काही गोष्टी ह्या उलगड्यात झाल्या किंवा या प्लॅनमध्ये ज्या वेळेला तो या सगळ्यांच्या सोबत सामील झालाय, तेव्हा त्याला असं काहीतरी समजलेलं आहे की त्यामुळे त्याला आता पायाखालची जमीन तर हादरले, पण बाकी सगळेजण जे काही सांगत होते ते खरं होतं आणि आपण जो काही विचार करत होतो तो खोटा होता हे सुद्धा समजलेलं आहे. आपण प्रियाच्या बद्दल आता किती मोठा गैरसमज करून घेतला आणि ज्या वेळेला रविराज आणि अर्जुन हे डेड बॉडीचं सत्य शोधतायत, त्यावेळेला इकडे त्याला मात्र आता अशी काही भयंकर खुलासे झालेत. सगळं सगळं प्रेक्षकांनो, अर्जुनने आता बोलवलेलं आहे ते म्हणजे इकडे अश्विनला. आणि अश्विन, तुला आमची मदत करायला लागेल. म्हणजे खरं सांगायचं तर आता ही मदत प्रतिमा आत्या आणि रविराज काका यांच्या संदर्भातली असली तरी सुद्धा ती आता आपल्यासाठी महत्त्वाची आहे. म्हणजे तुला मदत करायला लागेल, पण एक वचन दे की याच्यापैकी कोणतीही गोष्ट तू कुणालाही सांगणार नाहीस. आता अश्विन मूर्ख, तो लगेचच बोलायला लागतोय, कुणाला म्हणजे तुम्हाला हेच म्हणायचं असेल ना, तन्वीला. पण तुम्ही का तिच्यावरती इतका राग करताय? यावरती आता अर्जुनने उलटा गेम केलाय. अर्जुन आता सांगतोय, खरं सांगू का, तर तिच्यावरती राग नाही, तर तिच्या काळजीपोटीच मी तुला हे सांगतोय. यावरती तो म्हणतो, काळजी? त्यावरती अर्जुन सांगतो, अरे प्रतिमा आत्याच्या डेड बॉडीचं सत्य आहे. मागच्या वेळेला जेव्हा प्रतिमा आत्याची डेड बॉडीचं सत्य समजलं होतं, तेव्हा तर तू पाहिलंस ना, प्रियाची म्हणजेच तन्वीची अवस्था किती रडून रडून बिकट झाली होती. त्यामुळे मला काय वाटतं की तू आता म्हणजे तू त्या हॉस्पिटल फील्डमध्ये आहेस, म्हणून तिथली सगळी माहिती आम्हाला तू कळव आणि रविराज काका आणि प्रतिमा त्यांना मदत कर. यावरती आता इकडे विचार करायला लागतो अश्विन, नाही नाही, हे म्हणजे मी आत्तापर्यंत असं चुकीचं वागतो दादासोबत. नवीन वर्षाची नवीन सुरुवात मला करायला पाहिजे. आणि तो मैत्रीचा हात पुढे करतो आणि ठीक आहे, मी तुम्हाला मदत करायला तयार आहे आणि मी कुणालाही काहीही सांगणार नाही, असं सुद्धा आता इकडे तो म्हणतोय. बरं, हे झाल्यावरती लगेचच आता इकडे तो कामाला लागलाय. आता अश्विन हा त्याच्या कामामध्ये इतका पर्टिक्युलर आहे की त्याने पूर्ण त्या हॉस्पिटलचे किंवा त्या एरियामधले सीसीटीव्ही फुटेज आता पूर्ण शोधून 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 काढलेत. आणि हे सीसीटीव्ही फुटेज शोधत असताना त्याला आता एकूण एकूण आता 3 गोष्टींचा उलगडा झालाय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती नर्स, ज्या नर्सला आता इकडे प्रिया आणि नागराज हे वारंवार भेटतायत. वारंवार भेटून आता त्याला पैसे देतायत तिला आणि त्यानंतर त्या नर्सने हॉस्पिटलमध्ये एक डेड बॉडी अरेंज केलेली आहे. अनेक गोष्टींचा उलगडा झाल्यानंतर अश्विन आता विचार करतोय की म्हणजे मी जितकं तन्वीला साधं सोपं समजतोय, तितकी तन्वी साधी सोपी नक्कीच नाहीये. मला काहीतरी करायला पाहिजे. जर का सत्य जाणून घ्यायचं असेल, तर आता हे फुटेज उपयोगाचं आहेच, पण त्याचबरोबर अजून ह्याच्या मागे काय सत्य आहे? कारण हीच आपल्या म्हणजे आईची डेड बॉडी आहे, असं का हे करायला निघालेली होती? त्याला विचार करून करून डोकं फुटतंय. आणि आत्तापर्यंत जे आपले घरचे लोकं आपल्याला सांगत होते, जे आपले घरचे लोकं आपल्याला समजवत होते, तो कधीच आपण विचार केला नाही आणि तो विचार न करता फक्त तन्वी, 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 तन्वी करत गेलो. त्याचा त्याला प्रेक्षकांनो खूपच पश्चाताप झालेला आहे आणि त्याला कळायलाच मार्ग नाहीये, की हे सगळं आपल्यासोबत काय होतंय? म्हणजे आपण तन्वीच्या बाबतीत चुकलो का? त्याला कळायलाच मार्ग नाहीये. आणि त्यावेळेला जास्त सगळा शोध घेतल्यानंतर त्याला ज्या गोष्टी समजल्या, त्या गोष्टींच्या नंतर त्याने आता मात्र प्रियावरती वॉच ठेवले. प्रियाचा मोबाईल चेक केलाय आणि त्यानंतर प्रिया भडकले. प्रिया भडकून आता इकडे प्रिया म्हणते आहे, की माझ्या मोबाईलला हात लावायची गरजच काय होती? माझा मोबाईलला का हात लावला? यावरती तो आता म्हणतोय, मी मोबाईलला हात लावला तर बिघडलं कुठे एवढं? यावरती प्रिया त्याच्या सटकन एक थोबाडीत देते आणि मोबाईल काढून घेते. अश्विनने तोपर्यंत प्रियाच्या मोबाईलमधला डेटा आपल्या इथे आता आपल्या मोबाईलमध्ये एअरड्रॉप केलेला असतो. म्हणजे त्यांनी आता तिच्या फोनमधून सगळा डेटा आपल्या इथे घेतलाय. पण त्यानंतर जे सत्य त्याच्या समोर प्रेक्षकांनो आलेलं आहे, त्या सत्यावरती विश्वास ठेवावा, त्या सत्यावरती विश्वास ठेवू नये,
काय करावं, काय करू नये काहीच कळायला मार्ग नाही. ही महिपतची माणूस आहे. ही महिपतची माणूस आहे, ही गोष्ट मला आत्तापर्यंत साधारण अंदाज होता, की महिपतला भेटते. पण ही वेगळंच काहीतरी सांगत होती आणि हे काय आहे? तो आता गडबडलाय, रडतो आहे. तितक्यात सायली आले. सायली म्हणते, "काय झालं अश्विन भाऊजी? काही गोष्टी कळल्या का?" यावरती अश्विन म्हणतो, "काही गोष्टी कळाल्या नसत्या ना सायली वहिनी, तरच ते बरं झालं असतं. म्हणजे तू प्रियाला आधीपासून ओळखतेस ना? ती अशीच होती का?" यावरती आता इकडे अश्विनचा लाल गाल बघितल्यावरती सायली आता म्हणायला लागते, की "अश्विन भाऊजी काय झालं? प्रियाने मारलं का?" यावरती तो म्हणतो, "वहिनी मारलं तर त्याचं मला दुःख नाहीये काय? मला दुःख आहे माझ्या मनावरती झालेल्या घावाचं. मी तुमच्या सगळ्यांशी कसा वागलो? तुमच्या सगळ्यांचं म्हणणं कधी मी ऐकूनच घेतलेलं नाहीये. मला खरंच खूपच या गोष्टीचं वाईट आता वाटत आहे. म्हणजे तू बघायला गेलीस ना, तर आता ज्या प्रकारे तन्वी वागते ना, त्या ह्याच्यातून मला इतकं समजतंय, की आता तन्वी खूप काहीतरी खोटारडेपणाने वागती आहे, ही गोष्ट मात्र नक्की. आणि त्यावरती ती सांगते, "अहो भाऊजी, मी तुम्हाला तेच आत्तापर्यंत सांगण्याचा प्रयत्न करते. तन्वी ही कधीच खरं बोलली नाही. ती आश्रमात असताना सुद्धा चोऱ्या-माऱ्या करणं आणि या सगळ्यामध्ये खूपच एक्सपर्ट होती आणि खरं सांगायचं तर आता आम्ही तिला कितीही समजावलं, तरी ती ऐकणाऱ्यातली सुद्धा नव्हती." प्रेक्षकांनो असं म्हटल्यावरती तो म्हणतो, "वहिनी, जे मी सत्य पाहिलं ना." आता तो सायलीवरून वहिनीवरती आलाय प्रेक्षकांनो बघा हं. आणि तो सांगतोय, की "मी जे फुटेज पाहिलं ना, त्या फुटेजनुसार आता मला एक गोष्ट कळली, की त्या डेड बॉडीच्या संदर्भात हिचा तर हात आहेच, पण मला अजून पण काही गोष्टी कळल्यात, ज्या मी शरमेने सांगूच शकत नाहीये." आता इकडे सायली म्हणते, "तुम्ही जर का सांगितलं नाहीत ना, तर आपण ही केस सॉल्व्ह नाही करू शकत आहोत. काहीतरी आहे." यावरती तो म्हणतो, "इतकंच नाहीये, तर तुला माहिती आहे का, तिने आता ते डी रिपोर्ट मॅच करण्यासाठी पैसे दिलेत ना, त्यावेळेला आता इकडे त्या नर्सच्या तोंडून जे सत्य बाहेर पडलंय ते भयंकर आहे." आणि त्यावरती ती नर्स त्यांना विचारत होती, की "जर का तुमची खरी आई आहे, तर हे म्हणजे तुम्ही तिचे का हे करताय?" त्यावरती तिने सांगितलंय, की "मुळातच प्रतिमा म्हणजे ती नर्सला मी गाठलं होतं बरं का." त्यावरती ती म्हणते, "काय बोलली नर्स?" ती सांगते, की "प्रतिमा किल्लेदार ही माझी खरी आई नाहीच आहे. तर तिची खोटी डेड बॉडी कशी काय मला मॅच होईल?" त्यावरती ह्या वाक्याचा अर्थ नर्सला पण कळला नाही आणि नागराज काका तिकडे होते. त्यांनी तिला गप्प केलं. प्रेक्षकांनो हे बोलल्यावरती सायलीला खूपच मोठा धक्का बसलाय. ती सांगते, "एक काम करूया का? आपण आता त्या नर्सची आणि रविराज काकांची गाठभेट घडवून आणायची का? मला असं वाटतंय, की आता आपण रविराज काकांना हे सत्य सांगायला पाहिजे, नाहीतर त्यांच्यासोबत हा अन्याय होईल." असं म्हणत सगळेजण रविराजांच्या घरी यायला निघालेत. रविराजांच्या घरी ज्यावेळेला सगळेजण आलेत, अश्विन आधी तर त्यांची माफी मागतोय. "आत्ता मी जे काही तुम्हाला सांगणार आहे ना, त्यानंतर तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवाल, नाही ठेवाल, मला खरंच माहीत नाहीये. पण मी हे उगाचच थातुरमातुर काहीच बोलत नाहीये आणि मी खरं सांगू का तर आता मला जे काही समजलेलं आहे, त्यानुसार मी हे सगळं बोलतोय. म्हणजे तुम्ही मला जे काही काम दिलं होतं, ते काम करताना मला आता ज्या गोष्टी समोर आल्या, त्या मी तुम्हाला सांगतोय." आणि त्यावरती लगेचच आता इकडे रविराज म्हणतात, "काय गोष्टी समजल्यात सांग, माझा अंत नको बघूस." त्यावरती तो म्हणतो, "खरं सांगायचं तर आता प्रिया तुमची मुलगीच नाहीये." हे म्हटल्यावरती रविराज जास्त चिडलेत आणि चिडून त्याची कॉलर पकडतायत. "आता तू काहीही सांगशील का?" यावरती तो सांगतो, "नाही." आणि मग तो सगळे पुरावे सादर करतो आणि तो सांगतो, "हे नर्सचं स्टेटमेंट मी तुम्हाला नर्सचं स्टेटमेंट दाखवू इच्छितो." चिडलेल्या रविराजांनी आता मात्र त्याची कॉलर धरल्यावरती अर्जुनमध्ये आलेला आहे आणि सीनियर त्याचं म्हणणं एकदा ऐकून घे. मी त्या नर्सचं स्टेटमेंट ऑलरेडी ऐकलेलं आहे आणि म्हणून मी तुला सांगतोय, की तू हे स्टेटमेंट ऐक. प्रिया खरंच तन्वी नाहीये. यावरती रविराज आता ते स्टेटमेंट प्रेक्षकांनो ऐकायला लागलेले आहेत आणि त्या स्टेटमेंटच्या नुसार आता ती नर्स सांगते अश्विनला, म्हणजे ती सांगते, की माझी नोकरी वाचायची असेल, तर आता तुम्ही मला फक्त एकच गोष्ट सांगा, की ती नोकरी वाचवण्यासाठी आता इकडे तुम्ही माझ्या त्यावरती मग आता रविराज लगेचच सगळं ऐकतायत ती नर्स जे काही सांगते ते. कारण अर्जुनने ऑलरेडी सगळं प्रेक्षकांनो ऐकलेलं आहे.
अर्जुनने ज्यावेळेला सगळं ऐकलंय आणि त्यानंतर तो आता सांगतोय, की "सीनियर तू सुद्धा ऐक." आणि ते सगळं स्टेटमेंट ऐकल्यावरती ती नर्स तिला सांगतेय, की "तुमचीच आईची बॉडी असेल तर तुम्हाला ते का हे सगळं करायचंय?" यावरती ती सांगते, "खरी प्रतिमा किल्लेदार हीच माझी आई नाहीये, तर आता ती कशा पद्धतीने खोट्या बॉडीशी मॅच होईल?" असं ते बोललेलं वाक्य आता नागराज काकांनी खोडून काढले. हे सुद्धा आता तिने सांगितलेलं आहे. हा सगळा प्रकार कळाल्यावरती मग आता इकडे सांगायला रविराज तितक्यात तिकडे प्रिया आलेली आहे. प्रियाला पाहिल्यावरती रविराज आता मात्र खूपच चिडलेले आहेत. खाटकन तिचं थोबाड फोडत आता मात्र ते सांगतात, "कोण आहेस तू? तू इकडे कशासाठी आलेली आहेस? म्हणजे तुझं कामच काय? तू आत्ताच्या आत्ता इथून चालती हो." असं म्हणत प्रेक्षकांनो त्यांनी आता प्रियाची चांगलीच खरडपट्टी काढलेली आहे. आणि त्यावेळेला मग आता अश्विन म्हणतो, "कोण आहेस तू?" यावरती ती सांगते, "अश्विन, बाकी अख्ख्या जगाने ती आता म्हणजे माझ्यावरती कितीही अविश्वास दाखवला, तरी सुद्धा मी तुझ्याशी कधी खोटं बोलेन असं तुला वाटतंय का?" यावरती तो म्हणतो, "अगं जगाशी काय, तू माझ्याशीच सगळ्यात जास्त खोटं बोलण्याचा प्रयत्न काय? प्रयत्न कसला? तू माझ्याशी सगळ्यात जास्त खोटं बोललेली आहेस." असं म्हणत प्रेक्षकांनो आता इकडे त्याने पण तिच्या फाटकन थोबाडीत दिले. थोबाडीत दिल्यावरती प्रिया आता तत-पप करायला लागलेली आहे आणि त्यावरती प्रियाला आता मात्र गप्प करण्यासाठी सगळेच जण तिला विचारतायत, "बोल, काय आहे हे सत्य? म्हणजे आम्हाला सगळं सत्य कळालं पाहिजे. कुणासाठी काम करतेस? महिपत शिकरेचं तुझं कनेक्शन काय? तू जर का खरी तन्वी नाही आहेस, तर खरी तन्वी कुठे आहे?" त्यावरती लगेचच आता इकडे चिडलेला अश्विन तिला सांगतोय, की "तू खरी तन्वी नाही आहेस, मग खरी तन्वीचं गाठोडं तुझ्याकडे कसं आलं?" त्यावरती ती म्हणते, "अश्विन, तू कुणाच्या पण नादी लागून काही बोलू नको." अश्विन तिचे आता पुन्हा थोबाड फोडतं. त्यावरती आता प्रिया तिला रेकॉर्डेड स्टेटमेंट दाखवते आणि ती सांगते, "हे स्टेटमेंट आमच्याकडे आहे. ते जर का पोलिसांच्या ताब्यात गेलं तर काय होईल याचा विचार कर प्रिया आणि त्यानंतर ठरव मग काय करायचं ते." असं म्हणत आत्ताच्या आत्ता हे पोलिसांना स्टेटमेंट आम्ही पाठवू का? असं म्हटल्यावरती प्रेक्षकांनो मग मात्र आता इकडे प्रिया गडबडले आणि "नाही, हे सगळं महिपतने करायला सांगितलंय, पण मला खरी तन्वी कोण आहे हे काहीच माहिती नाहीये." हे खोटं आता ती बोलती आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो आता मात्र मालिका खूपच रंजक वळणावरती आलेली आहे. प्रियाचं सत्य तर समजलेलं आहे. प्रियाचं थोबाड पण फुटलंय आणि त्यावरती प्रियावरती कुणी विश्वास पण ठेवायला तयार नाहीये. प्रियाला आता मात्र इकडे अश्विनने पुन्हा थोबाड फोडत सांगितलंय, "तुझी ही नाटकं बाद झाली. आत्तापर्यंत तू आम्हाला अनेक वेळा भुलवलंस, अनेक वेळा खोटं बोललीस. मी तुझ्या प्रत्येक गोष्टीला भुललो, पण आता नाही. खरं सांग, कोण आहे खरी तन्वी? खरी तन्वी कोण आहे?" त्यावरती प्रताप आलाय. प्रताप आलाय. प्रतापने सुद्धा आता खरी तन्वी कोण असं म्हणत लगेचच इकडे आता मोठा गौप्यस्फोट करायचं ठरवलंय. त्यावरती प्रिया विचार करते, "जर खरी तन्वी कोण हे समजलं तर माझं काही खरं नाहीये. ती मार खाते, मार खाते, पण खरी तन्वी कोण सांगायला तयार नाहीये." प्रेक्षकांनो अर्धसत्य तर आता समोर आलेलं आहे. जरी अर्धसत्य समोर आलं असलं तरी पूर्ण सत्य येणं बाकी आहे आणि त्याशिवाय अश्विन गप्प बसणार नाहीये. या मुलीमुळे जे काही घरावरती संकट आलेलं आहे, ते संकट मी घालवून टाकणार. कारण मुळातच या मुलीला या घरामध्ये आणणं यासाठी आता मीच कारणीभूत आहे. हे समजल्या कारणाने प्रेक्षकांनो आता मात्र खूपच मोठा गहजब होणार आहे आणि या सगळ्यामध्ये मालिकेमध्ये आता छान समीकरणं बदलत चाललेली आहेत.